श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सगळेजण? स्वामींच्या कृपेने तुम्ही सगळे मजेत असाल अशी मी आशा करते. आज बऱ्याच दिवसानंतर काय तर साधारण 1 वर्षानंतर आज मी तुमच्यासमोर येते. मधल्या काही काळात तब्येतीच्या कारणास्तव आणि इतर अडचणींमुळे मी व्हिडिओ बनवू शकले नाही. पण बघा, आज तुमच्यासाठी पुन्हा मी नव्याने स्वामींच्या आशीर्वादाने आज मी पुन्हा तुमच्यासमोर उभी आहे बघा. आणि आज तुमच्यासाठी मी एक अतिशय सुंदर असा व्हिडिओ घेऊन आलेला आहे. स्वामींच्या आशीर्वादाने एक अतिशय सुंदर सेवा आपल्याला उद्या करायची आहे बघा. उद्या कालभैरव दिन आहे, कालभैरव जयंती. या दिवशी दुपारी उद्या 12 वाजता कालभैरवांचा जन्म झाला होता. आणि या दिवशी आपण ज्या सेवा करतो त्या सेवांचं आपल्याला अनंत पटीने फळ मिळत असतं बघा. तर उद्या आपल्याला अनेक सेवा करायच्यात बघा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरामध्ये मातृदोष असतो, पितृदोष असतो, इतर शेजाऱ्यांचं आपल्याला काय होतं, नजर लागत असते, करणी बाधा असते, अनेक अडचणी असतात. या सगळ्या अडचणींवर तोडगा म्हणजे आपले कालभैरव महाराज. तर उद्या आपण त्यांची सेवा करायची बघा. अगदी साधी आणि सोपी सेवा आपल्याला करायची आहे. खूप काही जास्त करायचं नाही आहे. आणि एकदम छोट्या सेवेने आपल्याला काय करायचं आहे, त्यांना आपल्याला प्रसन्न करून घ्यायचं आहे. तर बघा, उद्या दुपारी 4 वाजल्यानंतर तुम्ही स्वामी समर्थांचे आम्ही सेवेकरी आहोत आणि आम्ही तुमची आज सेवा करतोय, मनोभावे तुमची सेवा करतोय आणि तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या अशी आपण कालभैरवांना दुपारी 4 वाजल्यानंतर विनंती करायची आहे. आणि ही विनंती केल्यानंतर आपण त्यांच्या सेवेला सुरुवात करायची आहे. बघा, आपण शनिवारी किंवा दर अमावस्येला आपण काय करत असतो, कालभैरवांना आपण खडीसाखर, नारळ त्यांच्या मंदिरात अर्पण करतच असतो. तसंच उद्या आपल्याला काय करायचं आहे, उद्या 4 वाजल्यानंतर संध्याकाळी म्हणा, तुम्हाला तुमच्या आजूबाजूला जर कुठे कालभैरवांचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला नारळ, खडीसाखर, अगरबत्ती आणि त्याचबरोबर एक लिंबू हे भैरवांना खूप प्रिय आहे. त्यामुळं उद्या तुम्ही लिंबाची एक फोड का व्हायना पण ती तुम्ही कालभैरवांना अर्पण करायची आहे. तर उद्या संध्याकाळी मंदिरात जाऊन, जर तुम्हाला शक्य असेल, तुमच्या आजूबाजूला एखादं मंदिर असेल तर त्या ठिकाणी तुम्ही जाऊन एक कालभैरव अष्टकाचा एखादा पाठ तरी करू शकता. भैरवांना आपल्याला कालभैरवांना विनंती करायची आहे, आमचं रक्षण करण्यासाठी त्यांना विनंती करायची आहे. खूप मनोभावे त्यांची सेवा करायची बघा. खूप काही करायचं नाही आहे. तर उद्या 4 वाजल्यानंतर प्रत्येक आपल्या सेवेकऱ्यांनी कालभैरवांचा आपण उद्या जय जयकार करायचा आहे. उद्या आपण त्यांची सेवा करायची आहे. जर तुमच्या आजूबाजूला कुठे कालभैरवांचं मंदिर नसेल तर तुम्ही भगवान शंकरांच्या मंदिरात जाऊन ही पूजा करू शकता. कारण कालभैरव जे आहेत ते भगवान शंकरांच्या रुद्र अवतारांपैकी एक आहेत. त्यामुळे आपण भगवान शंकरांची सेवा केली तरी चालेल. आणि तेही कुणाला समजा उद्या जमत नसेल तर उद्या संध्याकाळी आपण आपल्या घरामध्ये सुद्धा सेवा करू शकतो. जर तुम्हाला पूजेची मांडणी करायची असेल तर तुम्ही त्या पद्धतीने, जसं आपण साधी पूजा करतो एखाद्या पाटावर, चौरंगावर वस्त्र अंथरा एखाद्या रंगाचं, त्याचबरोबर तुम्ही गणपतीची स्थापना करू शकता. कालभैरवांची मूर्ती तर आपल्याकडे नसतेच, त्यामुळे आपण कालभैरवांच्या नावाने सुपारी आपण स्थापन करू शकतो. मग त्यांना तुम्ही धूप दीप दाखवू शकता. उद्या होमही तुम्ही करू शकतात. होमामध्ये तुम्ही स्वाहाकार करून आहुती देऊ शकतात. म्हणजे तुम्हाला ज्या पद्धतीने जमणार आहे त्या पद्धतीने आपण आपल्याला जमेल तशी सेवा उद्या करायची आहे. अगदी सगळे करतात म्हणून आपण करायचं नाही, पण आपल्याला जे शक्य आहे, साधी भोळी सेवासुद्धा देवाला मान्य असते, हे मी नेहमी सांगत असते. त्यामुळे उद्या काय करायचं आपल्याला संध्याकाळी, जर तुमच्याकडे काहीच वेळ नाही आहे, काहीच करू शकत नाही, तर निदान तुम्ही घरातल्या घरात कालभैरव महाराजांना विनंती करा, त्यांचं नामस्मरण करा आणि त्याबरोबर ओम कालभैरवाय नमः या मंत्राचा तुम्ही 108 वेळेस जाप करू शकता. त्याचबरोबर उद्या 11 वेळेस कालभैरव अष्टक आपण घेऊ शकतो. 11 वेळेस कालभैरव अष्टकांची सेवा करायला बघा खूप काही वेळ लागत नाही. अगदी मोजून अगदी तुम्हाला 20-25 मिनिटामध्ये सुद्धा ही सेवा होऊ शकते. तर या सेवेसाठी तुम्ही कालभैरव अष्टक जर उद्या 11 वेळेस तुम्ही म्हटले तर आपलं बघा घरामधली परिस्थिती जी असते, निगेटिव्हिटी जी असते घरातली, ती संपूर्ण निघून जाते. त्याचबरोबर उद्या कालभैरवांना आपल्याला नैवेद्य अर्पण करायचं आहे बघा. कालभैरवांना मी सांगितलं की लिंबू अतिशय प्रिय आहे. त्याचबरोबर उद्या आपण त्यांना वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरी, त्यामध्ये कांद्याची पात, जसं आपण खंडोबा महाराजांना नैवेद्य करतो की नाही त्या पद्धतीने आपण नैवेद्य बनवू शकतो. त्याचबरोबर त्यांना आपण लिंबाची फोड आणि कांदा हा त्यांना अर्पण करायचा आहे, कारण त्यांना ही गोष्ट फार प्रिय आहे.
तर आता आपण बघतो की काही काही भागांमध्ये त्यांना मदिराही अर्पण केली जाते, परंतु प्रत्येक भागाची वेगळी पद्धत असते. आपण आपलं सरळ मनोभावे सेवा करायची आहे आणि आपण आपली सेवा करून त्यांना प्रसन्न करून घ्यायचं आहे. देवाला तुम्ही काय दिलं आणि किती दिलं याला महत्त्व नसतं बघा. तर सगळ्यात महत्त्वाचं की तुम्ही मनोभावे देवाची किती सेवा करताय या गोष्टीला खूप महत्त्व असतं. त्यामुळे आणि मनापासून केलेली सेवा ही कोणत्याही देवाला काय होत असते, प्रिय होत असते. त्यामुळं नेहमी आपल्याकडे कमी आहे ना, तर त्या कमीचा विचार करू नका. म्हणजे आता माझ्याकडे एखादी गोष्टच नाही, माझ्या आजूबाजूला मंदिरच नाही, माझ्याकडे कुठलीच म्हणजे मी वेळ नाही माझ्याकडे सेवा करायला, अथवा मला नैवेद्य बनवता येत नाही. ठीक आहे, जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही करू शकता. पण निदान कालभैरवाष्टक आता आपल्याकडे मोबाईल आहे, मोबाईलमध्ये जर सर्च केलं तर 1 मिनिटामध्ये तुम्हाला कालभैरवाष्टक येतं आणि अगदी सोपं आणि सहज आहे कालभैरवाष्टक. त्याचं तुम्ही नाही तुम्हाला 11 वेळेस करायला वेळ मिळतो, 1 वेळेस पाठ करा, कालभैरवांचं नामस्मरण करा, त्यांचा जय जयकार करा, तरीसुद्धा खूप आहे. पण उद्या ही सेवा चुकू नका. आणि बघा, ज्यांच्या घरामध्ये प्रखर करणी दोष असतो, नजरबाधा असते, शत्रुपीडा असते, शत्रू त्रास देतो, अशा लोकांसाठी तर कालभैरवाष्टक हे अतिशय उत्तम आणि पॉवरफुल त्याच्यावरचा उपाय आहे बघा. म्हणजे रोज आपण ज्या घरामध्ये संध्याकाळी कालभैरवाष्टक म्हटलं जातं त्या घरामध्ये निगेटिव्हिटी ही कुठेही राहत नाही. आपण अमावस्येच्या दिवशीसुद्धा आपण पिवळ्या मोहरींचा उपयोग करून कालभैरवाष्टक 11 वेळेस म्हणून आपण घरात त्या टाकत असतो, का तर आपल्या घरातील निगेटिव्हिटी निघून जावी. तर हीच सेवा समजा बघा, उद्या कालभैरव जयंतीपासून जर आपल्याला 40 दिवस ही सेवा करायची असेल तर आपण उद्यापासून या सेवेला सुरुवात करू शकता. म्हणजे ज्यांना ही सेवा करायची असेल, तुमच्या घरातलं पूर्ण सगळं निगेटिव्हिटी तुम्हाला काढायची आहे, तर रोज तुम्ही 11 वेळेस संध्याकाळच्या वेळेस कालभैरवाष्टकचा पाठ करू शकता. त्यासाठी उद्या तुम्ही कालभैरव जयंतीला संकल्प करू शकता. उद्या 23 तारखेनंतर 23 तारखेपासून 40 दिवस पुढे ही सेवा तुम्ही कंटिन्यू करू शकता. जर तुम्हाला तशी सेवा नसेल करायची संकल्पयुक्त, तर तुम्ही रोज एकदा कालभैरवाष्टक म्हणा, सकाळी म्हणा, नाही जमत असेल संध्याकाळी किंवा संध्याकाळी म्हणा तरी चालतं. परंतु घरामध्ये कालभैरवाष्टक हे म्हणणं अतिशय शुभ असतं आणि आपल्या घरातील निगेटिव्हिटी त्यापासून फार दूर जात असते. त्यासाठी आपण ही सेवा केली पाहिजे. बघा, अतिशय सुंदर आणि सोप्या आणि सहज सेवा आहेत बघा. या सेवा उद्या आपल्याला करायच्या आहेत आणि कालभैरव महाराजांना ज्यायोगे भगवान शंकरांना आपल्याला प्रसन्न करून घ्यायचे. आपण त्यांना तर प्रसन्न करण्यासाठी त्यांना आपण प्रसन्न करण्यासाठी आपण अनेक उपाय, अनेक सेवा करत असतो. त्याच पद्धतीने आपल्याला कालभैरव महाराजांना सुद्धा काय करायचं, उद्या प्रसन्न करायचे. तर उद्या सगळे सेवा करतील मी आशा करते आणि कालभैरव महाराज तुम्हाला सुखात ठेवो ही मी अपेक्षा करते. श्री स्वामी समर्थ.